नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। शिवी कशाला देताय? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला, तू दिली की दिलीस? तू दिली शिवी ऍड्रेस दे। तुला ना मारायचं कधी ते जाऊ दे, तुझी औकात नाही तेवढी। तुझी औकात आहे का रे भैया? हा भैया जा रे भैया साला। भैया तुझ्या आईला एक सीट निवडून आणून दाखव। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना निवडणूक आयोगाने आता रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अशी याचिका दाखल करण्यात आली आहे। हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख या याचिकेमध्ये करण्यात आलाय आणि राज ठाकरे यांच्या बडकाऊ भाषणांमुळे असे हल्ले होत असल्याचा आरोप याचिकाकर्ते सुनील शुक्ला यांनी केलाय। मग प्रश्न पडतो की खरंच मनसेची अर्थात मनसे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते का? काय निकष आहे आणि कोणत्या आधारे निवडणूक आयोग हा निर्णय घेत असतं, सविस्तर आढावा या व्हिडिओमधून घेणार आहोत। खरं तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यंदा विधानसभा निवडणुकीत राज्यातील 288 पैकी 125 मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते, मात्र त्यांना एकाही जागेवर यश मिळालं नाही। मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांचाही कल्याण मतदारसंघातून पराभव झाला। खरं तर मनसेला सुरुवातीला म्हणजे स्थापना झाल्यानंतर जनतेनं संधी दिली होती, मात्र त्या संधीचं सोनं मनसेला करता आलं नाही। राज ठाकरे यांच्या धरसोड वृत्तीमुळे त्यांची विश्वासार्हता कमी होत असल्याचं मत राजकीय जाणकार व्यक्त करतात। कधी भाजपासोबत, कधी भाजपा विरोधात, कधी पवारांची स्तुती, कधी पवारांच्या विरोधात, पवारांवर टीका आणि दोन भावांनी एकत्र यावी अशी महाराष्ट्राची इच्छा असताना उद्धव ठाकरेंवर जहरी टीका। वास्तवात त्याची गरज नव्हती, एकत्र यायचं नाही तर ठीक आहे, पण टीका टाळली असती तर मराठी मतदार कदाचित दुरावला नसता, राज ठाकरेंना कदाचित थोडंफार आणखी यश मिळालं असतं, मतदानाची टक्केवारी वाढली असती असं देखील राजकीय जाणकारांचं मत आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 नंतर आता भाजपला मनसेची गरज राहिलेली नाहीये। भाजपला अपेक्षित होतं की राज ठाकरेंनी त्यांच्यावर कमीत कमी टीका करावी आणि उद्धव ठाकरेंवर जास्तीत जास्त टीका करून मुंबईत त्यांची शक्य तेवढी मतं खावीत, यातून मतांचं विभाजन होऊन त्यांचा फायदा होईल आणि उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंना त्याचा फटका बसेल। त्यांचा हेतू साध्य झाला। आता महापालिका निवडणुकीत भाजपला मनसेची गरज राहिलेली नाहीये असं एकंदरीत चित्र दिसून येतं। एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवताना निवडणूक आयोगानं घालून दिलेले काही निकष पूर्ण करायचे असतात। ते निकष पूर्ण केल्यानंतर निवडणूक आयोग संबंधित पक्षाला राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा बहाल करतं। त्यासाठी काय नियम आहेत? तर विधानसभा निवडणुकीत पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मतं आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 2 जागा म्हणजेच 2 आमदार निवडून येणं गरजेचं असतं। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मतं मिळायला हवीत। विधानसभा निवडणुकीत संबंधित पक्षाला एकूण मतांपैकी कमीत कमी 3% मतं मिळाले असतील तर त्या पक्षाचे 3 आमदार निवडून यायला पाहिजे। प्रादेशिक पक्षाची मान्यता टिकून ठेवायची असेल तर पक्षाला वरील नियमांचं पालन करणं गरजेचं असतं, नाहीतर पक्षाची मान्यता रद्द होते। आता मनसेच्या एकूण उमेदवारांना मिळालेली मतं सुद्धा फक्त 1.55% आहेत। निवडणूक आयोगाने ही आकडेवारी त्यांच्याच वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे। मनसेनं या निवडणुकीत केलेली कामगिरी ही निवडणूक आयोगानं प्रादेशिक पक्षासाठी घालून दिलेले निकष पूर्ण करताना दिसत नाही आणि त्यामुळं मनसेची पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडील मान्यता रद्द होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। आता याआधी मनसेची मान्यता टिकून होती, कारण 2009 मध्ये मनसेचे 13 आमदार निवडून आलेले होते। त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये मनसेचा 1 आमदार निवडून आला होता, पण या निवडणुकीत मनसेचा आमदारही निवडून आला नाही आणि त्यांच्या मतांचा टक्काही घसरलाय आणि त्यामुळं पक्षाची अधिकृत मान्यता आणि रेल्वे इंजिन हे चिन्ह जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। पण निवडणूक आयोगानं एका काढलेल्या पत्रकानुसार एखाद्या पक्षाची मान्यता रद्द झाली तर लगेच चिन्ह जाईल असं नसतं। तो पक्ष तेच चिन्ह काही काळ वापरून आपला दर्जा परत मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो, ते वेळ दिला जातो निवडणूक आयोगाकडून। तशी विनंती निवडणूक आयोगाला करण्याची सुविधा आयोगानं उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे लगेच मनसेची मान्यता आणि चिन्ह जाईल अशी शक्यता जरी वर्तवली गेलेली असली तरी सुद्धा निवडणूक आयोगानं जर थोडीशी सॉफ्ट भूमिका घेतली तर मनसेला आणखी संधी मिळू शकते आपला पक्ष टिकून ठेवण्यासाठी, आपल्या पक्षाची मान्यता टिकून ठेवण्यासाठी आणि आपलं रेल्वे इंजिन हे चिन्ह टिकून ठेवण्यासाठी। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा,
मनसेच्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपवर. आणि चॅनलवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या मराठी मंडळी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.